नमस्कार. परवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचे मार्गदर्शनामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये एक नवीन इनोव्हेशन एंटरप्रेन्योरशिपची पॉलिसी आणली होती. ते फक्त पॉलिसी नाही होऊन एक मोठा मूवमेंट आहे बेरोजगारने रोजगार देण्यासाठी. पूर्वी आपण इनोव्हेशन ती एम्प्लॉयमेंट असा इनोव्हेशन टू बिझनेस असा होता. नंतर आपल्या लक्षात आला दो तीन गोष्ट. एक, स्टार्टअपमध्ये फेल्युअर रेट फार जास्त आहे. भारतामध्ये 90% स्टार्टअपची फेल्युअर रेट आहे आणि त्यांचे जीवनाचे 5 मूल्यवान वर्ष वाया जाता. ते स्टार्टअपचे चॉईस करता, आपला बिझनेस सुरू करता, लोन आणता, प्रेझेंटेशन करता, मार्केटिंग करता आणि नंतर त्याने हळूहळू कळता की आता हा यामध्ये काही खरा नाही आहे, तर आपला ते कुठे नोकरीमध्ये किती सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये जाता. त्यापेक्षा या जे स्कीम आहे ते रिव्हर्स आहे. ते एम्प्लॉयमेंट टू इनोव्हेशन. थोडक्यात सांगितलं तर आपणाकडे 30 लाख लोकांची एक टेक्निकल एज्युकेशन ज्याने घेतलं अशी आपल्याकडे लिस्ट आहे. 5 वर्षामध्ये ज्याने ITIमध्ये केला किंवा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये केला किंवा पॉलिटेक्निकमध्ये केला किंवा काही प्रायव्हेट स्किल शिकला. प्रधानमंत्रीची योजना पण होती, विश्वकर्मा योजना, त्याच्यामध्ये त्याने शिक्षण घेतलं. असे पण 2 लाख विद्यार्थी आपल्याकडे आहे. असा एकत्र 30 लाख विद्यार्थ्याचे आपण एक मेल पाठवणार आहे आणि त्या मेलमध्ये जे काही इंटरेस्ट होतील त्यांचे आपण एक लहान अर्धा तासा 1 तासाच्या ऑनलाईन एक्झाम आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून घेऊ. त्यामध्ये मैसलकर साहेब जे पुण्याचे आहे, आपले इनोव्हेशन सोसायटी पूर्वी तर जुळलेले आहे, त्यांना आपण यासाठी ते आपले कन्सल्ट करत आहे, मदत करत आहे, गाईड करत आहे. आणि त्याशिवाय मित्राचे परदेशी साहेब, प्रवीण परदेशी साहेब, ते पण आपल्या गाईड करत आहे. मेंटर आहे दोघंही. तो याने गायडन्समध्ये आपण स्कीम आणली आहे. तो ते 30 लाख विद्यार्थ्यांमध्ये आपण ऑनलाईन एक्झाममध्ये 5 लाख विद्यार्थीची चॉईस करू. ऑनलाईन एक्झाम ते प्रश्न फार सिंपल असेल. कोणाला पण प्रश्न विचारू की तुम्हाला सकाळी कोणाने 1000 रुपये दिला तर तुम्ही काय ते उपयोग करणार आहे. कोणाने सांगितलं आहे तर मी 1000 रुपयाचे APMC मार्केटमधून सब्जी आणू, लहान क्वांटिटीमध्ये पॅकिंग करू आणि दुपारचे वेळी ते जाऊन ते कोणी दुकानामध्ये सेल करू, माझ्या 50 रुपये मिळेल. 1000ची व्हेजिटेबल्स 200 रुपया कॉस्ट, ते 300 रुपये माझी सेविंग. तो हा यांच्यामध्ये बिझनेस सेन्स आहे. आमचा असा विचार आहे की जोपर्यंत आपल्याकडे बिझनेसचं शिक्षण नाही आहे तोपर्यंत त्यामध्ये आपण इनोव्हेशन कसा करू शकता. ज्याने हा माहीत नाही की फर्निचरची दुकान कशी चालायची, की फर्निचर फॅक्टरी कशी चालायची, ते फर्निचरमध्ये कसं इनोव्हेशन करू शकता. जोपर्यंत माझ्याकडे हा नॉलेज नाही आहे की मी चांगला कुक कसा बनवू शकतो, जेवण कसा तयार करू शकतो, तोपर्यंत मध्ये जेवणामध्ये कसं मी एक इनोव्हेशन करू शकतो. इनोव्हेशनमध्ये ते जी जुनीची चाली आहे त्यामध्ये नवीन रीतीने काही करायच्या. म्हणून आपण हा एक वेगळा कन्सेप्ट आणला आहे. त्या 30 लाख लोकांचे ऑनलाईन एक्झाम घेऊन त्यामध्ये आपण 5 लाख लोकांची चॉईस करू, युवकांची. त्याने आपण सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी लोन आणू. सेल्फ एम्प्लॉयमेंट टू इनोव्हेशन हा आता रिव्हर्स गेजमध्ये आता हा काम होणार आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी त्याने आपण एक 10 लाख रुपयापर्यंतच्या ADB बँकच्या लोन जे 6% आम्हाला त्याने मिळणार आहे. त्यामध्ये 3%ची सबसिडी आम्ही देऊ. त्याने प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही एक मेंटर कमिटी गठीत केली आहे. त्याने मेंटर करणार आहे. प्रत्येक ITIमध्ये आपण एक इनोव्हेशन सेंटर उभा करू. त्यामध्ये ते जाऊन आपला इनोव्हेट करू शकता. आणि त्याशिवाय आम्ही एक ऑनलाईन डॅशबोर्ड, त्याने काही प्रॉब्लेम असेल तो ते डॅशबोर्डवर ते आपली प्रॉब्लेम आणणार आहे. ते कन्सल्टंट ऑनलाईन त्याने शिक्षण देणार, त्याची काही कॉस्ट नाही. त्याने
GSTची ॲप्लिकेशन कसा करू, एम्प्लॉयमेंट लेटर कसा देऊ, लीजचं ॲग्रीमेंट कसा करू, मार्केटिंगसाठी कुठे जाऊ, पॅकेजिंगसाठी कोणती फॅक्टरी माझ्या संभाजीनगरमध्ये चांगली आहे, हे सर्व ते त्याने कोण मार्गदर्शन करणार आहे. ते 5 लाख लोकांचे 6 महिन्यानंतर अंतर एक मोठा एक्झाम ऑनलाईन घेऊ, त्यामधून 1 लाख मुलींना आपण पुढे सेकंड स्टेपसाठी घेऊ, त्याने आपण इनोव्हेटर्स सांगू. तर त्यासाठी आपण 25 लाखपर्यंतची लोनची व्यवस्था करू. त्याने इनोव्हेटर्समध्ये वर्किंग करते, आपलं सेल्फ एम्प्लॉयमेंट, आपला रोजगार करता करता इनोव्हेशनचा प्रयास करणार आहे. नंतर 1 सालचे नंतर त्यांचे 1 लाख लोकांमध्ये एक मोठा एक्झाम घेऊ, त्यामध्ये ते 25,000 मुली पास होईल. त्याने आपण स्टार्टअपचा दर्जा देऊ. ते स्टार्टअपच्या आता ते 90% जी फेल्युअर रेट आहे ते 80% सक्सेस रेट होईल. कोणी फेल्युअर होणार नाही, कोणाच्या वयावर जाणार नाही. इन एनी केस 5 लाख लोकांना सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळणार आहे. हा एक स्कीम आपण आणली आहे. त्यामध्ये आपण आपल्या मार्फत महाराष्ट्राचे सर्व मुलींना मी हा विनंती करणार, त्यांची वय लिमिट 40 इयर्स आहे. सर्वांनी विनंती करणार आहे की त्यामध्ये पार्टिसिपेट करावा. हा 1. 2, त्याशिवाय आपण आमची जे 417 ITI आहे त्यामध्ये आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे. शॉर्ट टर्म कोर्सेस आपल्या लक्षात आला की आपले ITIचे विद्यार्थी टेक्निकल फार हुशार होता, पण जोपर्यंत त्यांच्याकडे मॅनेजमेंटचं शिक्षण नाही आहे तोपर्यंत ते लाईफामध्ये पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्याने आपण मॅनेजमेंटचं शिक्षण पण देऊ नये. त्याशिवाय सॉफ्ट कोर्सेस, सॉफ्ट स्किलचे कोर्सेस पण दिले. त्यामध्ये 20 कोर्सेसची आम्ही एक यादी बुके तयार केल्या, 5-5चे 4 बुके. एक लोकल रिक्वायरमेंटच्या हिसाबचे ते करते. IMC जी आमची आहे मॅनेजमेंट कमिटी, ते त्यांच्या चालन करणार आहे. आमचे IMC ITIच्या विद्यार्थीसाठी ते मोफत राहणार आहे. त्याने आपण तिथे आचार्य चाणक्य कौशल विकास योजनाचा लाभ देऊ. त्याशिवाय 50% ITIचे विद्यार्थी राहील आणि 50% बाहेरचे विद्यार्थी आपण ते घेऊ शकता. त्याच्यासाठी 5,000ची फीसची लिमिट आहे. असं करून ते मोठ्या संख्यामध्ये प्रत्येक ITIमध्ये 15 सप्टेंबरपासून आमच्या ते कोर्सेस सुरू होईल. आणि त्याने विद्यार्थ्यांना फार ते आपल्या ITIचा कोर्स करत करत ते हे पार्ट टाईम कोर्सेस करू शकता. हा त्यांची विशेषता आहे. हा मोठा एक लाभ विद्यार्थ्याने होणार आहे. त्याशिवाय अजून एक गोष्ट आपल्या सर्वांनी लक्षात आणायची आहे की यावेळी आपण खाशबा जाधव, ते आपले मोठे कुस्तीपटू होते, त्यांचे नावावर एक देशी खेळाची प्रतियोगिता 13 ऑगस्टला अहिल्याबाई होलकर देशी खेळाचे मैदान, जे 1 वर्षापूर्वी त्यांच्या आपण भूमिपूजन केला होता, आता ते तयार झालं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथम ओनली देशी खेळ असा इंटरनॅशनल स्टेडियम तिथे बनला आहे. त्यामध्ये देशी खेळशिवाय काही होऊ शकत नाही असं आपण अट टाकली आहे. आणि देशी खेळासाठी फक्त कॉस्ट टू कॉस्टमध्ये सर्वांना आपण तिथे शिक्षण देऊ. तिथे या खेळामध्ये 15 खेळ आहे. 15 खेळाचे अपंगाचे पण साठी 1 दिवस आपण ठेवला आहे. ते सर्व खेळांसाठी आपण 13 ऑगस्टला सुरुवात होणार आहे आणि 22 ऑगस्टला त्यांच्या पारितोषिक वितरण होणार आहे. त्यामध्ये साधारणतः 20,000 15,000 खेळामध्ये 5,000 ते आपली पावनखिंड दौड आहे त्यामध्ये भाग घेणारे. खेळाचे नाव कबड्डी, कुस्ती, खो खो, लंगडी, लेझिम, विटीदांडू, पंजा लढवणे, योगा, पावनखिंड, दोरी उडान, लगोरी, रस्सीखेच, मल्लखंब असे छत्रपती शिवाजी महाराज कालाचे देशी खेळ आहे. तो देशी खेळाचे पण आपल्या मार्फत लोकांचे जास्त लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. आमचे श्री माली जे डायरेक्टर ते आले ते आपल्याशी बोलतील. कमिशनर स्किल डिपार्टमेंटचे. नमस्कार, मी लवमाळी. आपण स्टार्टअपसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये वेगळं एक डिपार्टमेंट, इनोव्हेशन डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे. आपलं एकमेव राज्य आहे की जिथं आपलं इनोव्हेशन डिपार्टमेंट आहे. आणि ह्या इनोव्हेशन डिपार्टमेंटमार्फत स्टार्टअप्सना आपण मदत करतो. तर याच्यामध्ये स्टार्टअप्सना जसं इन्क्युबेटर हा शब्द आपल्याला माहिती असेल किंवा जनरल पब्लिकला माहिती नसतो. इन्क्युबेशन म्हणजे उबवणे. जसं आपण अंडी उबवतो म्हणजे मोठे त्या अंड्यातून पिल्लं निर्माण होण्यासाठी आपण त्याला इन्क्युबेशन प्रक्रिया म्हणतो. तसंच आपण हे स्टार्टअप्समधून उद्योग उभारण्यासाठी इन्क्युबेटर्सची संकल्पना आहे. असे राज्यामध्ये जवळपास 100च्या आसपास इन्क्युबेटर्स आहेत ऑलरेडी. काही स्वतः खाजगीरित्या, काही संस्था वगैरे चालवतात.
पण त्या इन्क्युबेटर्सना आम्ही अजून मदत करतोय. 5 कोटीपर्यंतची मदत प्रत्येक इन्क्युबेटर्सला करतोय टप्प्याटप्प्यानं. आणि याच्यामध्ये आपण आता 27 इन्क्युबेटर्स आपल्याबरोबर काम करत आहेत. महाराष्ट्र शासनाचं त्यांना फंडिंग होतं आहे आणि ते इन्क्युबेटर्स मग स्टार्टअप्सना हँड होल्डिंग म्हणजे मदत करतायत आणि पैसे पण देतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट पण करतात. जे स्टार्टअप्समध्ये इन्क्युबेटर्स पैसे पण इन्व्हेस्ट करतात आणि सल्ला पण देतात, मार्गदर्शन पण करतात आणि पैसे पण त्याच्यामध्ये लावतात. आणि एकदा इन्क्युबेटर्सला जॉईन झाल्यानंतर काही फंडिंगच्या जसं शेअर्सच्या माध्यमातून वगैरे जसं फंडिंग होतं, इन्व्हेस्टमेंट करतात काही लोक, तसं ह्या स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टमेंटसुद्धा बाहेरची होते. म्हणजे पब्लिकसुद्धा त्याच्यामध्ये स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि मग ह्या स्टार्टअप्सचं क्वालिटी चांगली होण्यासाठी एक स्टार्टअप वीक आम्ही एव्हरी इयर म्हणजे दरवर्षी एक स्टार्टअप वीक अरेंज करतो. आणि या स्टार्टअप वीकमध्ये सर्व देशातून बोलवतो आपण. सर्व देशातून सगळे स्टार्टअप्सना बोलवून त्याची कॉम्पिटिशन अरेंज करतो. आणि जे 24 स्टार्टअप्स आपण निवडतो, त्याच्यातून चांगली तज्ज्ञ लोकांची समिती नेमून 24 स्टार्टअप्स निवडतो आणि त्यांना आपण बक्षीस वगैरे देतो. आणि नुसतं बक्षीस देऊन थांबत नाही, तर ते जर चांगल्या प्रकारचे असतील, ते स्टार्टअप्स चांगल्या प्रकारचे आहेत म्हणूनच ते पहिल्या 24मध्ये आले, तर त्यांना आपण पुढील व्यवसाय पण त्यांना मिळण्यासाठी नुसतं त्यांचं कौतुक करून थांबत नाही, तर त्यांना व्यवसाय पण मिळवून देतो. सुरुवातीला 15 लाखाची एक ऑर्डर त्यांना शासनाची मिळवून देतो. शासन पैसे देतं, ते काम करतात आणि शासनाच्या कुठल्याही विभागामध्ये ते काम करतात. 15 लाखाचं काम त्यांना ते दिलं जातं, जेणेकरून त्यांचं उद्योगाची सुरुवात होईल. अशा पद्धतीनं आपण स्टार्टअप्सला मदत करतो, इन्क्युबेटर्सलाही मदत करतो. आणि आता आपण जसं सरांनी सांगितलं की फंड आपला तयार करतोय आणि त्या सिडबी या संस्थेकडे आपण फंड करतोय आणि त्या फंडाच्या माध्यमातून परत ते आपल्या स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करतात. लोन देत नाहीत, इन्व्हेस्ट करतात. म्हणजे ते जेणेकरून सिडबीसुद्धा देखरेख करेल त्या स्टार्टअप्सवर, त्यांचंसुद्धा फंड वाढले पाहिजेत. कारण लोन दिलं की लोन म्हणजे मग परत करायचं नाही वगैरे अशी काही लोकांची मनस्थिती असते. पण हे इन्व्हेस्टमेंट आपण करत असल्यामुळं इन्क्युबेटरच्या माध्यमातून, फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून ते फंड्स कसे वाढतील या दृष्टीनंच मग त्यांच्यावर सुपरविजन केलं जातं. आणि ह्या ज्या सिडबी वगैरे सारख्या संस्था आहेत, ते त्यांचा फायदा होण्याच्या दृष्टीनं, कारण ते फंड वाढले पाहिजेत, त्याचं शेअर्सची किंमत वाढली पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन होतं. अशा पद्धतीने हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम चालू आहे सध्या. लोढा साहेब, हायकोर्टामध्ये आज सुनावणी होती, त्यावरती हायकोर्टाने जो निर्णय आहे कबूतरखान्यावरचा तो कायम ठेवला आहे. काय सांगाल आपण या संदर्भात? नाही, आता मी लोढा साहेब, हे जे आता 500 कोटीचा निधी उभारला जाणार आहे, 500 कोटी रुपयाचा निधी उभारला जाणार आहे कॉर्पस, हा कॉर्पस असं आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मार्गदर्शनामध्ये प्रयत्नातून एडीबी बँकने आम्हाला 4,200 करोड रुपीजचा लोन मित्राचे प्रवीण परदेशीजी यांचे मार्फत आम्हाला मिळालेला आहे. तो त्यामध्ये हा प्रोव्हिजन आहे. तो त्याशिवाय 1200 करोड रुपीज आम्हाला वर्ल्ड बँकने दिले आहे. आणि ते आता माली साहेब सांगत सिडबीचा पण फंड आहे. तो प्रथम वेळा असा झाला आहे की आमच्याकडे फंड आहे, पण फंडचा चांगला विनियोग करून महाराष्ट्राचे तरुणाईने, प्रत्येक तरुणाईने ज्याने काही स्वरोजगार करायचा हवा आहे त्याने स्वरोजगार करण्यासाठी सरकार त्यांच्या बरोबर उभी आहे. म्हणून आम्ही स्कीम आणली आहे. आणि आमचा असा मानस आहे, आमचा असा प्रयत्न राहील की 5 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये एकही युवक युवती ज्यांना काही सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचं असेल त्यांच्यासाठी जे काही शक्य असेल, एक वडील म्हणून, एक परिवारचे मुखिया म्हणून, एक सरकार म्हणून, एक मित्र म्हणून, ते महाराष्ट्राचे सरकार माननीय देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वामध्ये देणार आहे. राज्य देश पातळीवर जे स्टार्टअपचा फेल्युअर रेट आहे तो 90% काहीतरी आहे. महाराष्ट्रामध्ये तो काय आहे आणि आज नवीन पॉलिसी नंतर आपण कितपर्यंत त्याला अपडेट करण्याचा प्रयत्न आहे? रिव्हर्स महाराष्ट्रामध्ये करीब करीब सेम आहे, पण महाराष्ट्र सर्वात जास्त स्टार्टअप देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. तो सर्वात जास्त अफेक्ट आपल्या मुलामुलीवर आहे. यावेळी आपला सर्वांचे सहयोग पाहिजे, महाराष्ट्राचे लोकांचा सहयोग पाहिजे, रिव्हर्स होईल.
2 वर्षानंतर आज हे रेट 90% फेल्युअर अँड 10% सक्सेस हा रिव्हर्स होऊन 90% सक्सेस अँड 10% पण फेल्युअर येणार नाही, त्याच्या स्वरोजगार मिळणार आहे. सर, कितने दिनों में आपका टारगेट है कि आप इसको अचीव कर लेंगे? जो आप रिवर्स की बात कर रहे हैं, 90% आप सक्सेस रेट की बात कर रहे हैं. 1 साल के बाद में प्रोसेस शुरू होगा, 1 साल लगेगा उनको. लोढा साहेब, हा जो स्टार्टअपचा कन्सेप्ट जो आहे त्याच्यामध्ये अनेक अशा कंपन्यांना त्याच्यात उतरायचं असतं, पण किमान 6 महिने, फक्त 6 महिन्याचा अवधी दिला जातो, त्यांनाच त्याच्यात जाता येईल असं एक नियम असल्यामुळे अनेक संस्थांना, अनेक कंपन्यांना त्याच्यामध्ये भाग घेता येत नाही. फेल्युअर रेटचं कारण ते एक आहे. नाही, फेल्युअर रेटचं कारण ते पण आहे, तुमच्या म्हणणं बरोबर आहे. पण आम्ही जे स्कीम तयार केली आहे त्यामध्ये पूर्वी ज्या विषयावर आपला इनोव्हेशन करायचं आहे त्यांच्या ते स्वतःचा बिझनेस करून मला एक स्पेशल क्वालिटीचा वडापाव सेल करायचा आहे, तो मी वडापावची दुकान सुरू करू, वडापावचा सेल सुरू करू, वडापावचा बिझनेस सुरू करू आणि त्यामध्ये मला हा कळेल की त्यामध्ये काय मी इनोव्हेट करू शकता. तर ते माझे इनोव्हेशन जे सक्सेस होईल तर होईल, पण माझी वडापावची दुकान सुरू राहील. कालावधी जो 6 महिन्याचा जो आहे तो वाढवून देण्याचा काही सरकार प्रयत्न करणार आहे का? मला बघू दे, आता मी लगेच काही सांगू शकत नाही. थोडासा एक प्रश्न असा आहे, निवडणुकीपूर्वी आपली मुख्यमंत्री प्रशिक्षण कार्य योजना आपण सुरू केली होती. आता ती योजनेत आता सध्या किती विद्यार्थी भाग घेतात आणि त्याचा योजना सक्सेस झालेली आहे का? कारण गेले बरेच दिवस महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे, अनेक विद्यार्थी विरोधात त्यांना मानधन मिळत नाही वेळेवर, म्हणजे आपण आव्हान घेतलं आहे. असं आहे ते माली साहेबकडे ते विषय आहे, ते सांगतील त्यावर. पण माझी जे इन्फॉर्मेशन सांगतो, एकही केस आपल्या लक्षात असा आला की ते एंटायटल आहे आणि त्याने मानधन मिळालं नाही, तर 15 दिवसाच्या आत त्याने मानधन देण्याची व्यवस्था करू. 1, 2 ते परमानंट जॉबची स्कीम ना होती, ते फक्त 6 महिन्यासाठी प्रशिक्षणची होती. लोकांनी त्याने असा समजला की ते गव्हर्नमेंट जॉबमध्ये एंट्रीचा पॉईंट आहे, म्हणून त्याने ते आंदोलन वगैरे केले. आता त्याने हळूहळू समजलं आहे की नाही, ते एंट्रीचा पॉईंट नाही आहे, हे फक्त प्रशिक्षणचा पॉईंट आहे. तो ते 5 महिने माननीय मुख्यमंत्रीजींनी ते वाढवून पण दिले, 6 महिन्याचे 11 महिने केले. तो 11 महिन्याच्या नंतर त्याने स्वतःचा काम करायचा, हा प्रशिक्षण योजना होती, हा जॉबची योजना ना होती. सर, एक सवाल है सर, थोड़ा सा एक सवाल है कि आपने कहा कि पिछले 5 साल से या ये स्टार्टअप चल रहा है, या मोदी जी के हिसाब से देखें तो 10 साल से चल रहा है, तो स्टेट गवर्नमेंट ने अब तक कितना पैसा इसमें डाला है? और आपकी जो आप 800 करोड़ दे रहे हो, तो पहले कितना हर साल देते थे, उसका कुछ बता सकते हैं क्या? नहीं, मैं एग्जैक्ट फिगर तो आपको नहीं बता पाऊंगा, पर आपने पूछा है एनुअल कितना देते थे हम? एनुअल ऐसा है कि जैसा अभी माली साहब ने आपको मदद करते थे. नहीं, स्टार्टअप हमने अलग अलग स्टार्टअप की योजनाएं थी. जैसे महिलाओं के लिए इस बार हमने अहिल्याबाई होलकर स्टार्टअप की योजना की थी, जिसमें अपने करीबन 60 महिलाओं को फ़ायदा पहुंचाया था. बहुत बड़ा नंबर नहीं था, वो नंबर हज़ारों में था, अभी नंबर लाखों में जा रहा है. ये बड़ा फ़र्क है, आप फ़र्क समझिए. पहले सब मिलके भी 1000 के ऊपर नहीं होगा. इस बार एक ही स्कीम में 5 लाख को बेनिफिट दे रहे हैं. ये माननीय देवेंद्र फडणवीस जी के जो इनोवेशन सोसाइटी के इस बार पहली बार ऐसा हुआ है कि माननीय मुख्यमंत्री स्वयं इनोवेशन सोसाइटी के अध्यक्ष बने, और इसके लिए ये सब काम हम आगे स्पीड से कर पा रहे हैं. लोढा साहेब, हे जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहे याची फी काय प्रपोज केली आहे? आणि दुसरा प्रश्न, जर समजा एखादा हुशार मुलगा असेल, पण तुमच्यासारखा पण त्याची आर्थिक क्षमता नसेल, नाही ऐकून घ्या, पण त्याची आर्थिक क्षमता नसेल, तर त्याला ह्याच्यामध्ये सामावून घेणार का? कारण आपल्याकडे फंड आला. मैं रिपीट करतो, ITIचे विद्यार्थीसाठी आम्ही आमच्याकडे आचार्य चाणक्य कौशल विकास योजना आहे, त्याचा लाभ त्या सेंटरने देऊ. ITIचे सर्व विद्यार्थ्यांसाठी या फ्री राहील, पण ITIचे विद्यार्थ्यांसाठी संख्या यामध्ये 50% आहे. 50% जे चालवणारी संस्था आहे IMC आमची, ते 12चे मुलामुली घेऊ शकतो. त्यांचे आउटर लिमिट 5000 आहे. जोपर्यंत आम्ही एक्सपर्ट तिथे आणत नाही तोपर्यंत याने मुलामुलींचे आम्ही काय त्यांच्या आम्ही बेनिफिट करू शकत नाही. तर मी मिक्स केला आहे. ITIचे विद्यार्थीसाठी चाणक्य कौशल्य योजनामध्ये फ्री, 12चे मुलासाठी 5000. आज 12चे मुलासाठी किंवा कोणासाठी कोर्सेसची रेट 30,000, 40,000, 50,000 पर्यंत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स, एक्स्ट्रा कोर्सेस ते आम्ही ते 5,000 पर मंथ, 3 महिन्याचा कोर्स 15,000 मध्ये ते शिकतील, आणि ते सेम शिक्षकातून. सर, या योजनेखाली जे मुलांना आपण किंवा कर्ज देणार आहे, त्यामध्ये 50% गव्हर्नमेंट भरणार ही माहिती खरी आहे. 3%, 6% इंटरेस्ट रेट आहे, 3% ते लोन त्याने घ्यायच्या.
त्याने असा मनामध्ये राहू द्या की त्याने लोनचा रिपेमेंट करायचा आहे. आणि चांगली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये महिला बचत गटाचे मुलं मुली असेल ते फार ऑनेस्टली लोनचा रिपेमेंट करता. महिला बचत गटामध्ये पण लोनच्या रिपेमेंटची रेट 98% आहे. तो इथे काही लोन कुठे बुडणार नाही आहे. बँकाने पण माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये युवक युवती किंवा कोणी असे लोन परत देतात. सेंट्रल गव्हर्नमेंट स्मार्ट सिटी योजना जी होती सेंट्रल गव्हर्नमेंट काय योजना? स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी. हा जो कन्सेप्ट जो एकदम वेगळा ठरला. आता आपण महाराष्ट्र नाविन्यता शहर उभारण्याचा एक योजना आपण घेतली आहे. ती कशा पद्धतीने कारण ती कुठे उभार असं आहे, हा मी सहमत नाही आहे की स्मार्ट सिटीचा कन्सेप्ट फेल्युअर झाला. स्मार्ट सिटीचा कन्सेप्ट फार चांगला होता, त्यामध्ये फार चांगला काम पण झाला आहे. नाविन्यता शहर जे उभारण्याची योजना आहे ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावेळी आणली होती. नवी मुंबईमध्ये 300 एकर जागे त्याने मार्क केली आहे. त्या जागेमध्ये 6 महिन्याच्या आत ते काम सुरू होणार आहे. त्यामध्ये टाटा सन्सचे चंद्रशेखरजी त्याचे अध्यक्ष आहेत. त्याने ते एक कमिटी गठीत केली आहे. तुम्ही विश्वास ठेवा, माननीय मुख्यमंत्रीजीने जे करून दाखवलेलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम किंवा सौर ऊर्जामध्ये काम किंवा पूर्वी जलशिवार योजनाचे काम, त्यामध्ये आपण विश्वास ठेवा की हा पण काम 3 वर्षाच्या आत ते कंप्लीट होणार आहे. दो दिन से जो कबूतर का विषय चल रहा है उसको लेकर हायकोर्टामध्ये हा सगळा विषय होता. हायकोर्टाने जे आधीचा निर्णय तोच ठेवला आहे. काय सांगाल या संदर्भात? नाही, तुम्ही माझ्याबद्दल बेटर पोझिशनमध्ये तुम्ही टी व्ही बघू शकता, मी बघू शकता नाही की काय निर्णय झाला. आपण इथे सुरुवात केल्यानंतर ते टी व्हीमध्ये आणला. सो मी प्रयत्न करत होतो की मला माहीत होता की तुम्ही प्रश्न विचारणार आहे. सो मी प्रयत्न करत होतो बघायचा. पण मी जे काय समजलो आहे, पूर्ण मी निर्णय बघितला नाही आहे, पण जे काही समजलो आहे त्याने निर्णय कायम ठेवला. पण त्याने हे पण ठेवलं आहे की तुम्ही अल्टरनेटिव्ह जगह शोधा. आता ते आता बघू ते एक वेळा. पण असं आहे की ते माननीय मुख्यमंत्रीजीने तेही सांगितलं होतं की लोकांचे जीवनाचे धोका नाही, आरोग्याने धोका नाही, हा सांभाळून आपण कबुतराने पण प्राण वाचवला पाहिजे. तो ते काय मिड टर्म ते त्याने पण मिडवे सांगितलं आहे. आता बघू एक्झॅक्टली काय वर्डिंग्स आहे, काय ऑर्डर ते बघू. हायकोर्ट असं म्हणते की आरोग्य हे आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. सर्वांसाठी महत्त्वाचे आहे, तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे, हायकोर्टसाठी पण आहे. साहेब याच्यामध्ये कबुतरांचा कबूतरखाना जो आहे हा आर्टिफिशियली निर्माण केलेला आहे. तो त्याला दाणे घालतो म्हणून कबूतर तिकडे येतात. कबूतर काय मागायला कोणाकडे येत नाही. त्यामुळे कबुतरांना तो आर्टिफिशियल निर्माण केलेला कबूतरखाना जर त्रासदायक होत असेल आणि त्याच्यामुळे लोकांना घराला जाळ्या पण लावायला लागत असेल कबूतर घरात येऊ नये म्हणून, तर हा विषय गंभीर नाही का? नाही, असं आहे की म्हणून मी तुम्हाला लक्षात आलं असेल की मी 4 दिवसापूर्वी एक पत्र लिहिला होता. आणि मी स्वतः जाऊन तिथे बोरीवलीमध्ये नॅशनल पार्कमध्ये तिथे एक जमीन आहे जैन ट्रस्टची, तिथे एक नवीन कबूतरखानाचं भूमिपूजन पण केला होता. माझ्या असं त्यावेळी पण मत होता की ॲडिशनल तयारी सुरू केली पाहिजे. ॲडिशनल तयारी केली जिथे मानव नाही राहतं तिथे कबूतर आरामात त्याने कबूतर दाणा आपण देऊ शकता. हा आज हायकोर्टाने पण सांगितलं असं मी ती समजू शकतो. कबुतरांना मुद्दाम दाणे टाकायची आवश्यकता काय? इतर पक्षांना पण ते स्वतः शोधतात तसं कबुतर पण शोधतील. असं आहे तुमच्या मला एक्झॅक्टली मी त्यावर काही बॅस करू शकत नाही. पण माझी माहितीप्रमाणे कबूतर एक असा पक्षी आहे की त्याने आपण शेतमध्ये सोडला, त्या शेतीमध्ये ते अनाज उगलेलं आहे, ते स्वतः अनाज घेत नाही. जोपर्यंत अनाज तिथे तोडून त्याने आपण थालीमध्ये त्यांच्यासाठी देत नाही तोपर्यंत ते घेत नाही. असा त्यांचा स्वभाव आहे. पण जी लोक कबूतर खाण्यामध्ये त्याला दाणे टाकायला म्हणून येतात, पण तेच लोक स्वतःच्या सोसायटींना जाळ्या लावतात की जिथे कबूतर येऊ नये. आपण तोच ते प्रॉब्लेम झाली ना. आता ते प्रॉब्लेमच्या सॉल्युशन काय होणार आहे ते लोकांच्या जीवन आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. हा लक्षात घेऊन कबूतरने पण कुठे आपण व्यवस्था केली पाहिजे. ते कुठे केली पाहिजे हा सोचचा प्रश्न आहे. 1933 साली तो कबूतरखाना बनवण्यात आला होता. 92 वर्ष झाली आहेत. त्यावरती महापालिकेने कारवाई देखील केली, शेड लावलं. परंतु परिस्थिती जर पाहिली त्या शेडवरती देखील कबूतर येऊन बसताय. एकंदरीत माणसाला आपण समजू शकतो, परंतु मुख्य जनावराला आपण कसं सांगताय की त्या ठिकाणी आता तुम्हाला कबूतरखाना सुरू नाही असं करू नाही. ते त्याने समजायचा प्रश्न नाही आहे. ते आता हायकोर्टचा एक्झॅक्टली निर्णय काय आहे ते अल्टरनेटिव्ह जगेची सूचना दिली असेल तो अल्टरनेटिव्ह जगे ते शोधू शकता. महानगरपालिका सरकारमधून ते अल्टरनेटिव्ह जगे शोधतील ते तिथे सुरू करतील.
त्याशिवाय ते हा केसमध्ये एक्झॅक्टली वर्डिंग तिथे काय करणार जे एक्झिस्टिंग आहे त्याच्यासाठी काय करणार आहे ते मला निर्णय बघू द्यावा. सर याच्यामध्ये सायंटिफिक डेटा होता कोर्टामध्ये जे गेले आहे की कुठल्याही परिस्थितीत त्यांना जे खाते आहे ते देऊ नये त्या आधीच्या कोर्टाचा आदेश होता तो कायम ठेवला जावा. बरोबर. दुसरी गोष्ट की असं त्यांनी म्हटलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोग्याला जर ते अपायकारक आहे तर त्याच्याबाबतचा विचार कायम सरकारने करायला हवा आहे. त्याच्यामध्ये पर्यायाचा विचार केला जातो. जर हे दोन सगळ्यांचं तर आता जे सगळ्या चर्चा सुरू आहे दादरचं कबूतरखाना कंपल्सरी बंद करणं अपेक्षित आहे तिथे लोक आंदोलन घेत करताय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारचा जो स्टँड जो स्टँड तिथं होता. नाही, माझी अडचण अशी आहे मी पूर्ण निर्णय बघितला नाही. मी निर्णय ते टी व्हीमध्ये चालतं पण मी बघू शकत नाही. मला ते तुम्ही पूर्ण निर्णय बघू द्या. मी कधी प्रेसने घाबरत नाही, प्रेसने फेस करतो. उद्या परत तुमच्या समोर राहू पण एक वेळा पूर्ण माझे निर्णय बघू द्या. हाफ इन्फॉर्मेशन इज अ रॉंग इन्फॉर्मेशन. सर याच्यामध्ये जे याचिकाकर्ता आहे त्यांचं म्हणणं असं आहे की बीएमसीने जे डेटा दिलेला आहे हायकोर्टमध्ये जे दाखवत आहे तो सायंटिफिक डेटा चुकीपूर्ण आहे बरोबर नाही आहे. फॉरेनच्या कुठं इंग्लंड किंवा इथला डेटा घेऊन तिथे ते हायकोर्टला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात. मी याचिकाकर्ता पण नाही आहे. मी तिथे ना होतो. मजून त्याने कोणाने काय केला त्यावर मी काही कमेंट करू शकत नाही. पण माझा हा प्रामाणिक मत आहे की सर्वात महत्त्व लोकांचे आरोग्याचे आहे. पण ॲट द सेम टाईम कबूतर पण दुनियामध्ये हर ठिकाणी आहे विश्वमध्ये. काही नवीन नाही काय पण नवीन कुठून कबूतर आणले आहे तर त्यांच्यासाठी काय काय पर्याय व्यवस्था केली पाहिजे ते पण म्हणला नाही पाहिजे. त्यांच्यात काय व्यवस्था केली पाहिजे ते मार्ग काय सरकार काढतील. महानगरपालिका सरकार सब मिळून काढतील. साहेब असा एक ग्रह निर्माण झाला आहे की या राज्य सरकारमध्ये एक जैन मंत्री ज्येष्ठ मंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि तुमचा आग्रह असल्यामुळे हे जे सगळे जे कबूतरखाने जे आहेत ते ओपन करण्याची मोहीम सुरू झाली. त्याचाच हा प्रकार म्हणजे कालचं आंदोलन होतं. असा एक ग्रह निर्माण झाला तुम्ही काय सांगता? गलत आहे. पूर्ण त्या चुकीचं आहे. मी कधीही असा आग्रह धरत नाही जे लोकांच्या खिलाफ आहे. माझ्या 30 वर्षाचा राजनीतिक जीवन झाला. मी कधी लोकांच्या विरोधामध्ये जात नाही. मला समज आहे की लोकांच्या हिताचं काय मी लोकांच्या हितात प्रथम देखतो नंतर माझा विचार काय ते आणतो. आधी जो कोर्टाने निर्णय दिलेला होता या संदर्भात तो तुम्हाला मान्य होता? मी परत सांगतो जोपर्यंत निर्णय बघत नाही तोपर्यंत कसा आधीच्या निर्णयामध्ये असं आपण नाही करू शकत की कबूतरने एकही कुठेही कबूतरने दाणा देत नाही. त्यासाठी पर्याय व्यवस्था केली पाहिजे. हा मताचे मी त्यावेळी होतो आता पण आहे. मुंबई संघटनेमध्ये पर्यावरण आणि आरोग्याशी असलेला संबंधित असलेला विषय होता. मात्र आता या विषयाला कुठेतरी धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न होता असं आपल्याला वाटतं? नाही, कुठेही धार्मिक स्वरूपचा प्रयत्न झाला नाही. आपापली मान्यता असेल पण धार्मिक लोक धार्मिक संस्था धार्मिक लोक कधी यामध्ये सामील झाले नाही. पण झाले असेल तर धार्मिक स्वरूपचा कोणाला प्रयत्न असेल केला असेल तर ते चुकीचे आहे. मुंबई भाजप अध्यक्ष बदल चर्चा कशी आहे का संघटनात्मक स्वरूपामध्ये आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये संघटनामध्ये आमदारांना कुठलंही महामंत्री किंवा सरचिटणीसपद देऊन याच्या स्वरूपाचा काही निर्णय झाला आहे? नाही, असा काय निर्णय मला माहीत नाही. मी पूर्वी भाजपा मुंबईचे अध्यक्ष होतो आता नाही आहे. तो संघटनमध्ये एक आमदार शिवाय माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन नाही. काल जैन समाजाचं जे आंदोलन झालं त्या संदर्भात आपलं काय मत आहे? नाही, आंदोलन चुकीचा होता. ते जैन समाजाचा की होता की नाही होता त्यावर मी कमेंट्स करू शकत नाही, करणार नाही. जैन समाजचे ट्रस्टीने त्यावेळी ऑन रेकॉर्ड टी व्हीवर सांगितलं आहे की आमचे आंदोलन न होता आम्ही त्या आंदोलनमध्ये न होता. जे काही झालं ते चुकीचं होता. मी काल पण सांगितलं आज पण सांगतो. कोणाने माहिती असेल ते एक वेळा जो मॉब मेंटॅलिटी झाली तर कोणी त्यामध्ये जॉईन करू शकता. एक वेगळा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादी निवडणूक आयोग आणि बोगस मतदार घोषवली असा एक गंभीर आरोप केला. त्याच्यावरती आपलं काय म्हणणं? माझ्या असा राहुल गांधीजी फार मोठे नेता आहे. मी त्यांच्या समोर फार लहान आहे. ते नॅशनल पार्टीचे नॅशनल लीडर आहे. मी एक स्टेट पार्टीचे पण लीडर नाही. मी एक सिटीमध्ये आहे. तरी पण अराजकताची स्थिती ज्या निर्माण करण्याचे ते त्यांचा प्रयत्न असतात नेहमी. कॉन्स्टिट्युशनलने चॅलेंज करायच्या, सिस्टम्सने चॅलेंज करायच्या, कोर्टाने चॅलेंज करायच्या. सरकार चालती त्यांची पण सरकार होती अशी भाषा कोणीने कधी उपयोग केली नाही. एक वेळा जयप्रकाश नारायणजीने उपयोग केली तो त्यावेळी इंदिरा गांधीने इमर्जन्सी लादली. हा अत्यंत चुकीचा आहे की जे सिस्टम चालला जे संस्था आहे त्यांच्यावर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा मी त्यांचा निषेध करतो. निवडणूक आयोगाच्या माजी काही आयुक्तांनी या संदर्भात काही वक्तव्य केली.
की ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा कारभार सुरू आहे त्याच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केली, आपल्याला काय वाटतं? मी त्याच्या वक्तव्य काय बघितलं नाही. सर, जिस तरीके से राहुल गांधी ने आरोप लगाया है इलेक्शन कमीशन पर, कैसे देखते हैं? मैंने बताया बिल्कुल गलत है. राहुल गांधी जी हर समय अराजकता फैलाने की कोशिश करते हैं और कॉन्स्टिट्यूशनल सिस्टम, कॉन्स्टिट्यूशनल संगठन और कानून और सरकार, इस सब को वो हर समय चैलेंज करके लोगों के अंदर अविश्वास निर्माण करते हैं. ये भारत के विरोध की कार्रवाई है. जो व्यक्ति भारत के बाहर जाते ही भारत के विरोध में बोलना शुरू कर देता है, उस व्यक्ति से इससे ज़्यादा आप क्या आशा रख सकते हो? जो व्यक्ति जब युद्ध होता है तो उसके बारे में क्वेश्चन करता है कि युद्ध का प्रूफ लेके आओ कि युद्ध हुआ कि नहीं, उसके बारे में आप क्या कह सकते हो? मैं उनके इस सब नेचर के लिए और उनके इस कृति के लिए उनका निषेध करता हूँ. धन्यवाद. एक फक्त सर्वांना रिक्वेस्ट करतो, हा स्किलच्या डिपार्टमेंट आमच्या फार लहान डिपार्टमेंट आहे, पण आमच्या MBCS प्रोजेक्ट आहे ना महाराष्ट्राचे मुलामुलीसाठी, विशेष करून विलेज गावाच्या मुलासाठी आहे. तुम्ही थोडी मदत करा, यांच्यासाठी लोक पुढे यावा यासाठी तुमची मदतची गरज आहे. म्हणून मी ते आलो. तुम्ही मोठी संख्येमध्ये आले त्याबद्दल धन्यवाद.